नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TETचा 2025चा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी बालमानसशास्त्र या विषयावरती अतिशय महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्नांची आपली ही लेक्चर सिरीज सुरू आहे। मित्रांनो, त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। आणि आजच्या या प्रश्नमालिकेतील पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुलांमध्ये भाषा विकास सर्वात वेगाने कोणत्या वयात होतो? प्रश्न पहा काय आहे की मुलांमध्ये भाषेचा जो विकास आहे तो सर्वात अगोदर किंवा सर्वात वेगाने कोणत्या वयात होतो? तर इथं आपल्याला ऑप्शन देण्यात आलेले आहे 1 ते 2 वर्ष, 2 ते 6 वर्ष, 6 ते 10 वर्ष आणि 10 ते 12 वर्ष। चला मित्रांनो, तुमचं जे उत्तर असणार आहे ते उत्तर प्लीज कमेंट करा आणि याचं करेक्ट आन्सर आहे 2 ते 6 वर्ष या वयामध्ये मुलांमध्ये भाषेचा जो विकास आहे तो सर्वात वेगाने होत असतो। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, बुद्धिमत्ता चाचणी त्यालाच काय म्हटलं जातं, IQ टेस्ट प्रथम कोणी तयार केली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की बुद्धिमत्ता चाचणीची जी IQ टेस्ट आहे ती प्रथम कोणी तयार केली? बिनेट आणि सायमन, स्पिकनर, थॉर्नडाईक आणि पियाजे। चला, आणि याचं करेक्ट आन्सर काय आहे बघा, बिनेट आणि सायमन या दोघांनी काय केलेले आहे, बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच IQ टेस्ट जी आहे ती प्रथम तयार केली। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, शिक्षण क्षेत्रात पहिली राष्ट्रीय धोरण म्हणजेच NEP, राष्ट्रीय धोरण म्हणजेच काय, NEP कधी तयार करण्यात आली? बघा इथं आपल्याला पहिली राष्ट्रीय धोरण NEP कधी तयार करण्यात आली असं विचारलेलं आहे आणि याचं ऑप्शन बघा 1968, 1986, 1992 आणि 2020। चला, करेक्ट आन्सर आहे ते आन्सर प्लीज कमेंट करायचंय आणि याचं करेक्ट आन्सर आहे 1968 साली पहिली NEP तयार करण्यात आली, 1968। चला, पुढचा प्रश्न बघा, कोठारी आयोगाने दिलेले घोषवाक्य कोणते? कोठारी आयोगाने दिलेले घोषवाक्य कोणते? शिक्षण सर्वांसाठी, एज्युकेशन फॉर ऑल, सर्व शिक्षण एकात्मक विकास आणि एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट। चला, याचं करेक्ट आन्सर प्लीज कमेंट करा आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट ही काय आहे, कोठारी आयोगाने दिलेले घोषवाक्य आहे। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार 10+2 पद्धतीऐवजी कोणती नवीन रचना आहे? 10+2 ऐवजी कोणती नवीन रचना आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार? ऑप्शन बघा 5+3+3+4, 3+5+4+2, 4+3+3+2, 5+4+3+2 आणि चला करेक्ट आन्सर पहा याचं काय आहे, करेक्ट आन्सर आहे 5+3+3+4 ही काय आहे, नवीन शिक्षण धोरण जे आहे 2020चं त्याच्यानुसार 10+2 ऐवजी त्याची जी नवीन रचना करण्यात आलेली आहे ती पद्धत आहे। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, शिक्षणाचा अधिकार कायदा RTE कोणत्या वयोगटातील मुलांना लागू आहे? RTE कायदा कोणत्या वयोगटातील मुलांना लागू आहे? 3 ते 10 वर्ष, 6 ते 14 वर्ष, 5 ते 12 वर्ष आणि 7 ते 16 वर्ष। याचं करेक्ट आन्सर पहा काय आहे, 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना RTE कायदा लागू आहे। चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, राष्ट्रीय साक्षरता अभियानाचा उद्देश काय होता? राष्ट्रीय साक्षरता अभियानाचा उद्देश काय होता? शिक्षक प्रशिक्षण, प्रौढ साक्षरता वाढवणे, शाळा बांधकाम, बाल शिक्षण सुधारणा। आणि याचं करेक्ट आन्सर काय आहे, प्रौढ साक्षरता वाढवणे हे कशाचं आहे, राष्ट्रीय सुरक्षता अभियान जे होतं त्याचं उद्दिष्ट होतं। मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड कोणत्या उद्देशासाठी राबवले गेले? बघा, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड कोणत्या उद्देशासाठी राबवले गेले?
बाल कामगार निर्मूलन, शाळेत बौद्धिक सुविधांची वाढ, शिक्षक भरती, बाल शिक्षण गुणवत्ता सुधारणा। आणि याचं करेक्ट आन्सर आहे शाळेत भौतिक सुविधांची वाढ। चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, सर्व शिक्षा अभियान अंतर्गत निधी कोण पुरवतो? सर्व शिक्षण अभियानांतर्गत निधी कोण पुरवतं? केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे, फक्त राज्य सरकार, फक्त केंद्र सरकार आणि UNICEF। चला याचं करेक्ट आन्सर प्लीज कमेंट करा। आणि याचं करेक्ट आन्सर आहे केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे सर्व शिक्षा अभियानाचा निधी पुरवतात। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, सर्व शिक्षा अभियानांतर्गत कोणता घटक समाविष्ट नाही? शालेय भोजन योजना, शिक्षक प्रशिक्षण, मुलांची नोंदणी आणि उच्च शिक्षण विस्तार। सर्व शिक्षा अभियानांतर्गत कोणता घटक समाविष्ट नाही? आणि याचं करेक्ट आन्सर आहे उच्च शिक्षण आणि विस्तार। हे काय आहे की सर्व शिक्षा अभियानांतर्गत हे समाविष्ट करण्यात आलेलं नाही। तर मित्रांनो बघा, अशाच नवनवीन प्रश्नांसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।